नमस्कार. असे म्हटले जाते की भगवान शिव त्यांच्या भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित आशीर्वादही देतात, म्हणून त्यांना भोलेनाथ असे म्हणतात. फाल्गुन महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी खूपच शुभ मानला जातो, कारण या महिन्यात येणारी महाशिवरात्री भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी खूप खास मानली जाते. महाशिवरात्रीला भोलेनाथाची पूजा होते. यासाठी फक्त शिवलिंगावर अनेक वस्तू अर्पण करतात. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या 5 वस्तू अर्पण करणे टाळावे हे जाणून घेऊया. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही तुळशीचे पाने अर्पण करू नये. होय, असे मानले जाते की तुळशीचा पती जालेंद्राचा वध भगवान शिव यांनी केला होता. याशिवाय तुळशी ही देवी लक्ष्मीचे रूप आहे. याच कारणामुळे शिवलिंगावर तुळशी अर्पण करणे टाळावे. नारळ किंवा नारळाचे पाने. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर नारळ किंवा नारळाचे पाने अर्पण करू नये. नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा परिस्थितीत शिवलिंगावर नारळ अर्पण करू नये. तांदूळ. भगवान शिवाच्या पूजेत तांदळाला विशेष महत्त्व असले तरी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तुटलेले तांदूळ अर्पण करू नये. असे मानले जाते की तुटलेले तांदूळ कोणत्याही देवाला किंवा देवीला अर्पण करू नये. कुंकू. शास्त्रीय मान्यतेनुसार भगवान शिवाला कुंकू अर्पण करू नये. असे मानले जाते की भगवान शिव पृथ्वीवर योगासनात राहतात आणि कुंकवाचा वापर सजावटीसाठी केला जातो. म्हणूनच शिवलिंगावर कधीही कुंकू अर्पण करू नये. हळद. शुभ किंवा शुभ कार्यात हळदीचा वापर करणे शुभ मानले जाते, कारण शुद्धतेचे प्रतीकही मानले जाते. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर हळद अर्पण करणे टाळावे. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.